नमस्कार, ज्योती हेल्दी आहार मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण सोयाबीन पिझ्झा ओव्हनचा वापर न करता सोप्या पद्धतीने कढईमध्ये पिझ्झा कसा करायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे। चला तर मग करूया पिझ्झा। आता सोयाबीन पिझ्झा करण्यासाठी मी थोडीशा सोयाबीन वडी घेतली, 1 वाटी छोट्या वाटीने दही घेतलं आणि पाऊण वाटी मैदा घेतला। आता एका बाउल मध्ये हा पाऊण वाटी मैदा टाकून देते, त्यामध्ये दही टाकते। दह्यानं पूर्ण आपला मैदा भिजलेला पाहिजे, पाणी टाकायचे नाही। आणि 1 चम्मच साखर टाकते, 1 चम्मच बेकिंग पावडर टाकते, छोट्या चम्मचनं बेकिंग पावडर टाकते आणि चवीनुसार मीठ टाकते। आता हे छान मिश्रण पूर्ण मिक्स करून घेते। हे छान गोळा करून घ्यायचा, पण पूर्ण दह्यानंच गोळा करून घ्यायचा। यामध्ये पाणी अजिबात टाकायचे नाही आणि यामध्ये थोडं तेल टाकायचं। तेलामुळे आपला बेस सॉफ्ट होते। आता हा बेस आपण 5-6 मिनिट मुरू देऊ। आता या सोयाबीन वड्या थोड्या पाण्याने आपण छान अशा धुवून टाकू आणि हे पाणी फेकून देऊ आणि यामध्ये थोडं पाणी टाकू आणि हे 4 मिनिट किंवा 5 मिनिट आपण बॉईल करू। बॉईल करायच्या अगोदर थोडं यामध्ये मीठ घालू। मीठ घातल्याने आपल्या वड्या छान बॉईल होते। आता छान आपल्या सोयाबीन वड्या ह्या बॉईल झालेल्या आहे। आपण याच्यातलं पाणी काढून घेऊ। आता पिझ्झासाठी 1 टोमॅटो, अर्धी शिमला मिरची आणि 1 कांदा घेतलेला आहे, हा आपण कट करून घेऊ। याचे बारीक काप करू। आता आपल्या भाज्या कट करून झालेल्या आहे। आता मी 1 प्लेट घेतलेली आहे, प्लेटमध्ये थोडं तूप टाकलेलं आहे। हे पूर्ण प्लेटला तूप पसरून देऊ। आता आपला हा मैद्याचा बेस छान सॉफ्ट झालेला आहे। आता आपण ह्या तूप लावलेल्या प्लेटवर ठेवू आणि असं हातानं छान असा पोळीसारखा थापून घेऊ। या काटेरी चम्मचने आपण असे पॉइंट करून घेऊ। याला असे पूर्ण बेसला छिद्र पाडून घ्यायचे, यामुळे आपला पिझ्झा छान फुगते। आता यावर रेड चिली सॉस टाकू आणि चम्मचने पसरून घेऊ। आपला रेड चिली सॉस थोडा कमी झालेला आहे, आणखी थोडा टाकू आणि हे चम्मचच्या साहाय्याने पसरून घेऊ। हा टोमॅटो सॉस आहे, हे टोमॅटो सॉस मी घरी बनवलेला आहे। याची पण रेसिपी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये काही दिवसांनी सांगणार आहे। आता हा आपण पसरून घेऊ, असा चम्मचच्या साहाय्याने छान असा पसरून घ्यायचा। आता यावर आपण चीज किसून टाकू। पूर्ण बेसभर टाकायची। आता यावर आपण टमाटरचे पीसेस टाकून देऊ आणि शिमला मिरचीचे पीसेस टाकून देऊ आणि कांद्याचे पीसेस टाकून देऊ। आता ही सोयाबीन वडी थंडी झालेली आहे, यामध्ये पाणी घालू आणि हे धुवून टाकू।
आणि धुतल्यानंतर हे हाताच्या प्रेशरनं यामधलं पाणी काढून घेऊ. आता हाताच्या साहाय्याने आपण प्रेशर करून यामधलं सोयाबीन वडीतलं पाणी काढलं. आता 1 चम्मच यामध्ये दही घालू. छोट्या चम्मचनं मिरची पावडर टाकू. अर्धा चम्मच हळदी पावडर टाकू आणि चवीनुसार थोडं मीठ घालू. आणि हे थोडं मिक्स करून घेऊ. आणि थोडं यामध्ये तेल घालू आणि हे थोडं मिक्स करून घेऊ. आता आपल्या पिझ्झामध्ये सोयाबीन वडी टाकून देऊ. आता मी या सोयाबीन वड्या यावर टाकलेली आहे. मी ही अमूल कंपनीची चीज आणलेली आहे, ही आपण यावर टाकून देऊ. अशी किसून टाकून देऊ. ही चीज आपली टाकून झालेली आहे. आता मी एक कढई घेतली आहे आणि गॅस ऑन केलेली आहे. यामध्ये मीठ टाकते. एवढे मीठ टाकायचे 2-3 भाजी पुरते आणि असे पसरून घ्यायचं आणि यावर स्टँड ठेवायचं आणि मीठ छान गरम होऊ द्यायचं. कढई झाकून ठेवू. आता गॅसची फ्लेम फुल होती. आता आपण यावरचं झाकण उघडून पाहू. मीठ आपलं 10 मिनिटांमध्ये छान गरम झालेलं आहे. आता यावर आपण पिझ्झाची प्लेट ठेवून देऊ. कढई गरम असल्यामुळे बरोबर पिझ्झाची प्लेट ठेवायची, नाहीतर हात आपला जळू शकते. आणि यावर 10-15 मिनिट स्लो फ्लेमवर पिझ्झा शिजू द्यायचा. आता आपला पिझ्झा झाला की नाही, आता आपण झाकण उघडून चेक करू. आपला पिझ्झा छान झालेला आहे. आपल्या सोयाबीन वड्या पण छान शिजलेल्या आहे. चीज पण मेल्ट झालेली आहे आणि भाज्या पण छान शिजलेल्या आहे. आता आपण यामधला कढईमधला पिझ्झा काढून घेऊ. पिझ्झा थोडा सावधानीने काढायचा, कारण आपली कढई खूप गरम आहे. बघा, आपला छान पिझ्झा झालेला आहे. आता यावर चिली फ्लेक्स टाकून देऊ. ही मिरची मी घरची वाळलेली घेतली होती आणि तिला मी छान बारीक केलेली आहे. आता चिली फ्लेक्स टाकून झालेली आहे. यावर आपण टोमॅटो सॉस टाकू. टोमॅटो सॉस पिझ्झावर टाकून झालेला आहे. आता आपण पिझ्झा चाकूने कट करू. माझ्या व्हिडिओ प्रमाणे असा पिझ्झा तुम्ही तुमच्या घरी करून बघा. असाच आपण नवीन नवीन रेसिपी आणत राहू आणि तुम्ही सगळे हेल्दी राहा, हेल्दी खा. ज्योती हेल्दी आहार चॅनलला पाहत राहा आणि ज्योती हेल्दी आहार या व्हिडिओला पटकन लाईक करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.